नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं ई-विजन एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामरचे आयोगाने विचारलेले यापूर्वीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. याआधीसुद्धा अशा प्रश्नांचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्नांची तसेच इंग्लिशच्या लेक्चरची प्लेलिस्टची पूर्ण लिंक दिलेली आहे, जिथे जाऊन तुम्हाला सगळे व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. तिथे जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, ही इज कर्टियस, पोलाइट, जेंटल, बट ऑल ही इज व्हेरी नोबल. आलं लक्षात? म्हणजे तो काय आहे? नम्र आहे, सुखकर आहे आणि सभ्यसुद्धा आहे. पण डॅश ऑल ही इज व्हेरी नोबल, तो खूपच नोबल आहे. बरोबर. मग लक्षात घ्या, बट डॅश ऑल ही इज व्हेरी नोबल. आता इथे आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं आहे. इन ऑल असं तर आपण म्हणत नाही आहे. बिटवीन म्हणल्यानंतर दोन गोष्टींच्या मध्ये हे सुद्धा नाही. अमॉंग म्हणजे अनेकातून एक होतं, परंतु हे सुद्धा इथं नाही. कशामुळे ते लक्षात घ्या, कारण या सगळ्या गुणांच्या वर म्हणजे अबो ऑल ही इज व्हेरी नोबल, म्हणजे सगळ्यात जास्त त्याच्याकडे कुठला गुण आहे तर नोबल असण्याचा गुण आहे. म्हणून अबो हे प्रिपोजिशन या प्रश्नात योग्य बसेल. सो दॅट ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, ही प्रॉमिस दॅट ही डॅश द गुड्स येस्टरडे बट दे हॅवंट अराइव्ड अप टिल नाव. त्यांनी प्रॉमिस केलं होतं की कालच तो माल जो आहे तो पोहोचेल, परंतु ते आत्तापर्यंत आलेलं नाही आहे. तर हे आपण लक्षात घ्यायचं की इकडे ही प्रॉमिस्ड दिलेलं आहे, क्रियापदाचं दुसरं रूप दिलं आहे. मग येणाऱ्या रिकाम्या जागेतसुद्धा हा भूतकाळच दाखवला पाहिजे इकडे, कारण हे भूतकाळातलं सेंटेन्स आहे. सो हॅव आहे इकडे, मग विल डिलिव्हर कट होऊन जाईल, विल हॅव डिलिव्हर कट होऊन जाईल, हॅव कट होऊन जाईल, कारण हे वर्तमान आणि भविष्यकाळात आहेत. मग वूड हे विलचं भूतकाळी रूप आहे, म्हणून वूड डिलिव्हर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, डॅश नीडी डॅश आय ॲम आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस जॉब. म्हणजे जरी गरज असली आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस जॉब, म्हणजे इकडे इफ म्हणजे जर हे नाही येणार, अल्सो सुद्धा हे पण नाही येणार, आणि ॲज असे म्हणून सुद्धा हे नाही येणार. सो दो आपण इकडे योग्य पद्धतीने वापरू शकतो. नीडी दो आय ॲम म्हणजे जरी मला गरज असली किंवा जरी मी गरजवंत असलो, आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस जॉब, मला ही नोकरी स्वीकारायची नाही आहे. सो दॅट ऑप्शन नंबर 1 ते करेक्ट होऊन जाईल. चूज द करेक्ट सेंटेन्स. खालीलपैकी योग्य वाक्य ओळखायचं आहे. बघा, पहिल्या वाक्यामध्ये आय डू नॉट लाईक दिस काइंड्स ऑफ गेम्स. आता काइंड्स नाही म्हणत आपण, अनेक प्रकारांचे अनेक गेम असं नाही म्हणत आपण, म्हणजे काइंड ऑफ गेम्स म्हणतो, म्हणजे प्रकार. बरोबर की नाही? आय डू नॉट लाईक दिस काइंड म्हणजे या प्रकारातले गेम्स नाहीत आवडत, किंवा खूप साऱ्या प्रकारातले खूप सारे गेम नाही आवडत असं थोडंच म्हणतो आपण. सो पहिलं कट झालं इकडे, म्हणून ऑप्शन नंबर बी मध्ये इकडे बघा काइंड बरोबर आहे. आय डू नॉट लाईक दिस काइंड ऑफ गेम्स. आणि खालच्या सेंटेन्समध्ये सीमध्ये दीज दिलं, दीज म्हणजे अनेक वचनी, परत हे काइंड होईल. मग दीज अनेक वचनी घेतल्यावर परत काइंडला येस लावावं लागेल, म्हणून हे सुद्धा चुकलं. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, आय एम डॅश ज्युनियर यू बाय 2 years. लक्षात घ्यायचं मित्रांनो, ज्युनियर, सिनियर, इन्फिरियर, सुपिरियर यापैकी कुठलाही शब्द वापरू देता तुम्हाला त्याच्यासोबत नेहमी टू वापरायचं आहे, दॅन वापरायचं नाही. बरेच जण दॅन करतात, तर ज्युनियर टू, सिनियर टू असंच वापरायचं. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲट अ व्हेरी यंग एज ही डायड विथ हार्ट डिसीज आणि नो एरर. लक्षात घ्या मित्रांनो, ॲट अ व्हेरी यंग एज हे बरोबर आहे. ही डायड विथ हार्ट डिसीज. लक्षात घ्या, विथ हार्ट डिसीज लिहिलं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या रोगाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस ऑफ वापरतात. ही डायड ऑफ हार्ट अटॅक असं म्हणायला पाहिजे होतं, किंवा ही डायड ऑफ कॅन्सर अशा पद्धतीने. सो ऑप्शन नंबर सी मध्ये एरर आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, अ न्यू सिरीज ऑफ लॉटरी तिकीट्स हॅव बीन ब्रूट आउट. तर लक्षात घ्या मित्रांनो, अ न्यू सिरीज हा वाक्याचा करत आहे. अ म्हणल्यानंतर एक आहे ही सिरीज, मग याच्यासाठी इकडे हॅव बीन आलेलं आहे. मग एक वचनी करत असल्यावर आपण हॅव बीन नाही वापरत, हॅज बीन वापरतो. हॅज असायला पाहिजे होतं, म्हणून या प्रश्नाचं जी चूक आहे, एरर आहे, तो पार्ट नंबर सी मध्ये केलेला आहे. अशा पद्धतीने काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. या आधीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन पाहू शकता.
विद्यार्थी मित्रांनो, आपण जर राज्यसेवा किंवा संयुक्त पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर आता बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच जे बाहेर खर्च करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अनअकॅडमी घेऊन आले आहे MPSC कंबाईन कंप्रेसिव्ह प्री अँड मेन्स फाउंडेशन बॅच 2021 साठीची बॅच आहे. स्टार्टिंग फ्रॉम 8 जून 8 जूनला ही बॅच सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व नामवंत एज्युकेटर यामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे डेली सेशन मिळतील, सोबतच वीकली टेस्ट मिळतील, नोट्स मिळतील, PDF मिळतील आणि सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर ॲनालिसिस देखील होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यासाठी डाऊट क्लिअरिंग सेशन असेल आणि बरंच काही या बॅचच्या माध्यमातून अनअकॅडमी आपल्याला प्रोव्हाइड करत आहे. सोबतच राज्यसेवेची सुद्धा बॅच आहे. मिशन राज्यसेवा 2021 प्री आणि मेन्ससाठीची ही फाउंडेशन बॅच आहे. ही बॅच 10 जूनला सुरू झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल या कोर्ससाठी बराचसा खर्च लागत आहे, परंतु बाहेर जाते वेळी आपण ज्यावेळेस लाखो रुपये स्पर्धा परीक्षेवरती खर्च करतो. मित्रांनो, या कोर्सची फीस फारच कमी आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष द्या. मित्रांनो, 1 महिन्याचं जर सबस्क्रिप्शन तुम्ही विकत घेतलं तर 1400 रुपये आहे. 3 महिन्याचं घेतलं 3500, 6 महिन्याचं घेतलं 5600, 12 महिन्याचं घेतलं तर 7000 रुपये. ओव्हरऑल जर आपण विचार केला तर 24 महिन्याचं म्हणजे 2 वर्षाचं असणार आहे 8400 रुपये फक्त. त्यातही मित्रांनो, अनअकॅडमी आपल्याला सूट देत आहे. जर तुम्ही रेफरल कोड वापरत असाल तर तुम्हाला 10% डिस्काउंट यामध्ये सुद्धा मिळणार आहे. तर 10% डिस्काउंट दिल्यानंतर ओव्हरऑल जी फिगर होते आपली 7560 रुपये 2 वर्षाचे, म्हणजे दिवसाला 10 रुपये 50 पैसे एवढा खर्च आहे, जो की आपला चहा किंवा नाश्त्याचा असेल मित्रांनो. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व टॉप एज्युकेटर तुम्हाला स्वतः शिकवत आहेत. तुम्ही अनअकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथे जे असणारे स्पेशल क्लासचे डेमो लेक्चर पाहू शकता. सोबतच हे सबस्क्रिप्शन घेत असताना मित्रांनो 7560 रुपये म्हणजे एकदम नॉमिनल आहे, जे की आपल्याला बाहेर राहायला किंवा खायलाच पुरत नाहीत, बरोबर की नाही. तर रेफरल कोड यूज जर तुम्ही केला ट्रस्टमी फाउंडेशन 13139437 तर तुम्हाला 10% डिस्काउंट यावर सुद्धा मिळेल आणि 7560 रुपयांमध्ये 2 वर्षासाठीचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा कंबाईन हे 2 तर बॅच असतीलच, सोबतच जे काही क्रॅश कोर्सेस आहेत, इकॉनॉमिकचे असतील, इंग्लिशचे असतील, प्रत्येक विषयाचे सेपरेट कोर्ससुद्धा त्यामध्ये तुम्हाला आहेत. म्हणजे एकदा का तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला MPSC या क्षेत्रातील 100हून अधिक एज्युकेटरचे क्लासेस तिथे मोफत बघायला मिळतील, तेही डेली लाईव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, कसलीही चिंता न करता लगेच सबस्क्रिप्शन घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. शेड्यूल पडलेलं आहे. परीक्षांसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, या कोर्ससोबत 6 महिने आणि 12 महिने तसेच 24 महिन्याचं जर तुम्ही प्लॅन घेत असाल तर यासोबत EMI सुद्धा आहे, जो की नो इंटरेस्ट असेल. तर EMIवरती तुम्हाला 6, 12 आणि 24 महिन्याचा पॅक विकत घेता येईल. आणि विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, सोबतच रेफरल कोडसुद्धा दिलेला आहे. आणि काही अडचण आल्यास व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता.